पापा 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 इधर पापा 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 तनुजा मुकणे जी गायगामध्ये मुलगी आहे आणि तिने जो काही व्हिडिओ व्हायरल केला त्यांच्या घरातला, तो व्हिडिओ अतिशय सोशल मीडियावरती आता प्रसिद्ध झाला आहे. म्हणजे आपण काही बघितलं, काही ठिकाणी आपल्याला कोंबडा काका काका हाक मारताना दिसतोय. पोपट हा तर कंठ फुटला तोच बोलतो, पण कावळा एक घरातला सगळ्यांची नावं घेऊन बोलतो. एक सरण आश्चर्याची गोष्ट आहे ती. आणि मी सध्या आहे गारगावमध्ये, आणि गारगावमध्ये माझ्या घरी बघत असाल तर तनुजाचं घर आहे. आणि प्रत्यक्षात आम्ही बघितल्यानंतर आम्हाला थोडासा धक्का बसला, कारण काही ठिकाणी आता सोशल मीडियावरती सध्या बरेचसे ॲप्स आलेत का ज्याच्यामध्ये तुम्ही आवाज डब करू शकता, एडिटिंग करू शकता. प्रत्यक्ष तो कावळा त्यांच्या घरातल्या सगळ्यांची नावं घेतोय. खरं तर ही गोष्ट त्यांच्या घराकडून आम्ही जाणून घेतली की 3 वर्षापूर्वी तिला हा कावळा छोटा मिळाला. तो 15 दिवसाचा होता, आणि 15 दिवसानंतर त्यांनी तिला तो झाडाखाली तिला सापडल्यानंतर ती घरी घेऊन आली. आणि आस्ते आस्ते तिला त्यांनी थोडं मोठं होत गेला. आणि घरात जे काय ते जेवतात ते जेवण त्यांना त्या कावळ्याला ते देत होते. आणि आत्ता अचानक गेल्या काही दिवसामध्ये तो कावळा आहे त्यांच्या घरातला काहींची नावं घेतोय. आता तो त्यांच्या घरातला एक सदस्य म्हणून, एक कुटुंबातला सदस्य म्हणून तो तिथे राहतोय. तो आजूबाजूला कुठेही जात नाही, तो त्यांच्या घर सोडून कुठे जात नाही. आजूबाजूला बरेचसे कावळे येतात पण तो त्या कावळ्यामध्ये मिक्स होत नाही. तो त्यांच्या कुटुंबातला दिवसभर घराच्या इथे राहतो. म्हणजे आत्ता जरी मी ही दृश्य बघितली तर तो खाली उतरून त्याला तहान लागले तर त्याला पाणी पाजलं, त्यांच्या घरात पाणी पिलं, त्यांनी खाल्लं. त्यांनी कदाचित प्राणी हे आपल्याला घाबरतात, कारण आपण जेव्हा जातो त्यावेळी ते पळून जातात. पण हा एक सदस्य त्यांच्या असा जवळचा आला आहे की तो त्यांचं तो घरच तो मानतो. त्यामुळे खरंच एक आपण हे घ्यायला पाहिजे की आपण जर प्राण्यांवरती जर प्रेम केलं ते प्राणी आपल्या जवळ येतात. आणि हाच बोध आज सगळ्यांनी घेतला पाहिजे. तनुजा मुकणे, राहणार गारगाव इथे. आणि तू कितीला शिकते आता? 12वी झालेली आहे. तुमच्या घरातला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो कावळा बोलतो. नक्की काय ती स्टोरी आहे संपूर्ण? म्हणजे हा कावळा तुम्हाला कुठं भेटला, किती लहान असताना तू आणलेला होता त्याला? कावळा जून महिन्यात 28 तारखेला आम्हाला भेटलेला झाडाखाली. 15 दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला. आणि मग ते बोलायला लागला हे तुझ्या कधी लक्षात आलं? आता थोडा बोलायला लागला 1-2 महिन्यानंतर. आम्ही काय हाक मारतो तुम्हाला? आधी आई बाबांना आवाज देतो, छोट्या बहिणीला, सगळ्यांना आवाज देतो आणि बोलतो. आणि मग तो घरातच इकडे फिरतो का? हा, घरातच फिरतो, इकडे फिरतो आणि येतो इथेच. म्हणजे कुठे जरी बाहेर गेला, इकडे जंगलात गेला तरी तो घरी येणार? जंगलामध्ये नाही जात, इकडेच फिरतो आणि येतो. बरेचसे लोक काही प्राणी सांभाळतात किंवा त्यांना काय मेसेज देतो? म्हणजे प्राण्यांवरती प्रेम केल्यानंतर ते निश्चित आपल्या जवळ येतात आणि त्यांना आपली माणुसकी म्हणून ते जवळ येतात. काय सांगतील या संदर्भात? म्हणजे एखादा कुठे प्राणी रस्त्याला तुम्हाला सापडला तर ते त्याला तुम्ही असं न सोडता त्याला एकत्र आपल्या घरी आणून त्याचं पालन पोषण करणे. आता तुला जो कावळा म्हणजे भेटला 15 दिवसाचा असताना, तुम्ही त्याला पालन पोषण केलं, त्याचं तुझ्यासोबत खेळतो सुद्धा असं समजलंय. खेळतो ना. खूप तुमची जोडी जमते कावळ्याची आणि तुमची, बरोबर? तर कसं वाटतं एकंदरीत तुझा अनुभव काय त्याच्यासोबतचा? असं म्हणजे मित्रासारखंच, म्हणजे कोणीतरी आपले असं. बरोबर. अच्छा, तो राहतो तुझ्यासोबत इथे घरात? राहतो ना. आणि खाणं वगैरे तुम्ही काय? आम्ही खातो तेच खातो. अच्छा, म्हणजे तुम्ही जे पण जेवण बनवता सोबत कावळ्याला पण तेच देता तुम्ही? तेच देतो. मग त्याला आवाज देताना तुम्ही काय आवाज देता त्याला? त्याला काळ्या नाव देतो, आवाज देतो. अच्छा, त्या आवाजाला तो तुम्हाला हे देतो का? हा, म्हणजे कधी कधी देतो, पण काळ्या आवाज दिला का येतो तो आमच्या जवळ.
अच्छा. आणि तो तुम्हाला काय नावाने आवाज देतो? तुला काय नाव बोलतो? मला अजून आवाज नाही दिलेला. नाही का? मग कोणाकोणाला बोलत होतो? आई, बाबा, बाबू आणि छोट्या बहिणीला, आजीला. तुझे लहान भाऊ बहिणी त्यांना. अच्छा. तुझ्यासोबत राहतो, तुला काहीतरी बोलत असेल ना, नाव दीदी दादू असं काय? नाही, काहीच बोलत नाही. काहीच बोलत नाही. ते जाऊ जाऊ. खोकला झाला लगे. खाऊ खातोस का नाही रे? काय 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 इकडे बघ ना. काय 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 गेलाय 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 काले काय नाही करत. परतो आले ना. हा काय? हा येता परतू नाही राहिले. हा परतू नाही ना आले. परतूला बोलव. तू कोण र काल्या ना रे तू? हा हा खोटा मिनार खोटा तू आहेस. खोटा तूच रे तू. नाही ना सांगतो. खोकला कसा काय झाला? काल्या
काल्या खोकला कसा काय झालाय? Subscribe for more content.